नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. आयुष कोमकर हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंदेकर स्वतःहून समर्थ पोलीस ठाण्यात हजर झालाय. कृष्णा आंदेकर हा बंडू आंदेकरचा मुलगा आहे आणि माजी नगरसेवक असणाऱ्या वनराज आंदेकर यांचा भाऊ आहे. नानापेठेत 5 सप्टेंबर रोजी आयुष कोमकर याची हत्या झाली होती. या हत्याकांडात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत 12 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि थेट गोळीबार करणारे आरोपी यांचाही समावेश आहे. पोलिसांनी कारवाई करत बुलढाणा आणि गुजरात मधून आरोपींना ताब्यात घेतलं. गुन्हे शाखेने गुजरात मधून अटक केलेले शिवराज, शुभम, अभिषेक आणि लक्ष्मी आंदेकर यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्यांना 18 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकर यानं न्यायालयामध्ये धक्कादायक दावा केला होता. कृष्णाला पोलिसांसमोर हजर कर, नाहीतर त्याला गोळ्या घालू अशी धमकीच पोलिसांनी दिल्याचा आरोप केला होता. पुण्यातील नानापेठ परिसरात झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंदेकर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला. कृष्णा आंदेकर याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सकाळी कृष्णा आंदेकरला अटक केल्यानंतर त्याला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाण्याची शक्यता आहे. कृष्णा आंदेकर मागील 11 दिवसांपासून कुठं होता, त्याला लपण्यासाठी कोणी मदत केली, त्याचा आयुष कोमकर हत्या प्रकरणातील नेमका रोल काय याचा सविस्तर तपास आता पुणे पोलीस करत आहेत. एकूणच तर काय, आता आयुष कोमकर हत्या प्रकरणातील सर्वच आरोपी आता पोलिसांच्या अटकेत आहेत. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.